नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC तलाठी भरती व गट क 2026 यामध्ये आपण पाहणार आहोत मागील परीक्षेत आलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांचे थोडक्यात स्पष्टीकरण। तर यामध्ये काय काय असणार आहे बघा। भारतीय राज्यव्यवस्था, इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी या सर्व घटकांवरती प्रश्न असणार आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला काय आहे? प्रश्न पहिला, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले आहेत? काय आहे बघा याचं उत्तर? ऑप्शन बी 42वी घटना दुरुस्ती हे याचं बरोबर उत्तर आहे। थोडक्यात स्पष्टीकरण बघा काय आहे। 42वी घटना दुरुस्ती ही भारतीय राज्यघटनेतील सर्वात व्यापक घटना दुरुस्ती असल्यामुळे तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन असे म्हणतात। काय म्हणतात? मिनी कॉन्स्टिट्यूशन असे म्हणतात। आणि ही घटना दुरुस्ती कशी आहे? सर्वात व्यापक आहे। या घटना दुरुस्तीद्वारे प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द समाविष्ट करण्यात आले आहेत। याच घटना दुरुस्तीद्वारे राष्ट्राची एकता ऐवजी राष्ट्राची एकता आणि अखंडता असा बदल करण्यात आलेला आहे। बघा यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। राष्ट्राची एकता ह्याच्याऐवजी कोणता बदल करण्यात आलेला आहे? तर राष्ट्राची एकता आणि अखंडता असा बदल करण्यात आलेला आहे। अनुच्छेद 51A अंतर्गत 10 मूलभूत कर्तव्ये देखील याच घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आली आहे। आणि 86वी घटना दुरुस्तीद्वारे 11वे मूलभूत कर्तव्य जे पालकांनी 6 ते 14 वर्षाच्या मुलांना शिक्षण देण्याचे समाविष्ट करण्यात आलेले आहे या घटना दुरुस्तीद्वारे। महत्त्वाचा आहे प्रश्न। प्रश्न दुसरा पहा, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आली आहेत? प्रश्न काय विचारलेला आहे? भारतीय राज्यघटनेतील जी मूलभूत कर्तव्ये आहेत ती कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आली आहेत? ऑप्शन ए अमेरिका, बी ब्रिटन, सी रशिया, का डी कॅनडा। काय आहे याचं उत्तर बरोबर? ऑप्शन सी रशिया या देशाच्या राज्यघटनेवरून मूलभूत कर्तव्ये स्वीकारण्यात आलेले आहेत। आता मूलभूत अधिकार कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलेले आहे? अमेरिका। मूलभूत कर्तव्ये रशियाकडून आणि राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्त्वे आयर्लंडकडून स्वीकारण्यात आलेली आहेत। भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत आम्ही भारताचे लोक ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत आम्ही भारताचे लोक वी द पीपल ऑफ इंडिया ही संकल्पना कोणत्या देशाच्या घटनेवरून स्वीकारण्यात आली आहे? काय आहे याचं उत्तर बरोबर? ऑप्शन सी अमेरिका या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आले आहे। आम्ही भारताचे लोक या शब्दाचा अर्थ सार्वभौम सत्ता जनतेमध्ये निहित आहे असा होतो। काय आहे या शब्दाचा अर्थ? आम्ही भारताचे लोक या शब्दाचा अर्थ सुद्धा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। या शब्दाचा अर्थ सार्वभौम सत्ता जनतेमध्ये निहित आहे असा होतो। भारतीय राज्यघटना ही कधी स्वीकारण्यात आलेली आहे? 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली आहे। आणि ती कधीपासून लागू झाली? तर 26 जानेवारी 1950 पासून लागू झालेली आहे। प्रस्तावना ही राज्यघटनेचा परिचय व उद्देशपत्र मानली जाते। प्रस्तावना म्हणजे काय मानली जाते? तर राज्यघटनेचा परिचय व उद्देशपत्र मानली जाते। पुढचा प्रश्न बघूया। हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारले असून अजूनही परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत बघा। मानवी शरीरातील इन्सुलिन हा संप्रेरक कोणत्या अवयवातून स्रवतो? मानवी शरीरात इन्सुलिन हा संप्रेरक कोणत्या अवयवातून स्रवतो? बरोबर उत्तर असणार आहे याचं ऑप्शन सी स्वादुपिंड। इन्सुलिन हा संप्रेरक स्वादुपिंडातील बीटा पेशींमधून स्रवतो। बघा इन्सुलिन हा संप्रेरक स्वादुपिंडातील कोणत्या पेशींमधून स्रवतो? तर बीटा पेशींमधून स्रवतो। इन्सुलिन रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करते। इन्सुलिन रक्तातील कशाचे? ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करते।
इन्सुलिनची कमतरता झाल्यास मधुमेह म्हणजे डायबिटीज सुद्धा होतो. कशामुळे? तर इन्सुलिनची कमतरता झाल्यास मधुमेह सुद्धा होतो. इन्सुलिनचा शोध कोणी लावला? तर फ्रेडरिक बॅटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी लावला. आणि स्वादुपिंडातून ग्लुकॅगॉन हाही महत्त्वाचा संप्रेरक स्रोत. पुढचा प्रश्न पाहूया. काय आहे पुढचा प्रश्न? ब्रिक्स या संघटनेचे मूळ सदस्य देश कोणते होते? कोणते होते ब्रिक्स या संघटनेचे मूळ सदस्य? ऑप्शन बी हे याचं बरोबर उत्तर आहे. कोणते देश आहेत बघा? भारत, चीन, रशिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका. आता हे कसे लक्षात ठेवायचे? तर बघा, बी म्हणजे भारत, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, बी म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. याच्यावरून असं लक्षात ठेवायचं. कोणत्या देशांचा समावेश होतो? ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या देशांचा समावेश ब्रिक्समध्ये होतो. सुरुवातीला ब्रिक्स या गटात 4 देश होते आणि 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका सहभागी झाल्यानंतर ब्रिक्स हे नाव प्रचलित झाले. सुरुवातीला हे 4 देश होते. कोणते? ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना. आणि 2010 मध्ये ह्या साऊथ आफ्रिकेचा समावेश होऊन ब्रिक्स हे नाव प्रचलित झाले आहे. ब्रिक्स देशांनी न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजे NBDची स्थापना 2014 मध्ये केली. आणि NBDचे मुख्यालय कोठे होते? तर चीन येथे आहे, शांघाय येथे आहे. ब्रिक्सचा उद्देश विकसनशील अर्थव्यवस्थांमधील आर्थिक व्यापार आणि विकास सहकार्य वाढवणे हा आहे. काय आहे याचा उद्देश? तर विकसनशील अर्थव्यवस्थांमधील आर्थिक व्यापार आणि विकास सहकार्य वाढवणे हा याचा उद्देश आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांना शेअर करा. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील काळी माती प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी सर्वाधिक उपयुक्त मानली जाते? आपल्या महाराष्ट्रातील काळी माती आहे ती कोणत्या पिकासाठी सर्वाधिक उपयुक्त मानली जाते? कोणत्या पिकासाठी? ऑप्शन बी कापूस हे त्याचं योग्य उत्तर होईल. काळी मातीला रेगूर मृदा असेही म्हणतात किंवा कापूस मृदा असेही म्हणतात. लक्षात ठेवायचं, काळ्या मातीला रेगूर मृदा किंवा कापूस मृदा असेही म्हणतात. आणि ही मृदा बेसॉल्ट खडकाच्या अपक्षयापासून तयार झाली आहे. काळी मृदा कोणत्या खडकाच्या अपक्षयापासून तयार होते? तर बेसॉल्ट खडकाच्या अपक्षयापासून तयार होते. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश भागात काळी माती ही मोठ्या प्रमाणात आढळते. या मातीमध्ये चुनखडी, लोह, मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते, तर नत्र व सेंद्रिय पदार्थ कमी असतात. बघा, चुनखडी, लोह, मॅग्नेशियम हे मुबलक प्रमाणात असतात आणि नत्र व सेंद्रिय हे काय असतात? पदार्थ कमी असतात. पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी असते याच्यामध्ये? जास्त असल्यामुळे कापूस, ज्वारी, सोयाबीन या पिकांसाठी ही अत्यंत उपयुक्त आहे काळी मृदा. बघा, महत्त्वाचे पॉईंट काय आहे? काळ्या मातीमध्ये काय असते? बेसॉल्ट. ही कशासाठी उपयुक्त असते? कापूस हे पीक घेण्यासाठी. आणि हे कुठे जास्त प्रमाणात आढळते? तर विदर्भात काळी मृदा आढळते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील प्रोजेक्ट टायगर कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? भारतात जो प्रोजेक्ट टायगर आहे तो कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे? सर्वांनी उत्तर कमेंट करायचे आहेत. कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? 1973 ला सुरू करण्यात आला. ऑप्शन ए याचं बरोबर उत्तर आहे. प्रोजेक्ट टायगरची सुरुवात 1 एप्रिल 1973 रोजी करण्यात आली आणि या प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय होता? तर वाघांचे संरक्षण आणि त्यांचे अधिवास जतन करणे हा होता. भारतात सध्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या प्रकल्पाचे समन्वय करते. NTCA या प्रकल्पाचे समन्वय करते. कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. महत्त्वाचा आहे पॉईंट. महाराष्ट्रात ताडोबा, अंधारी, मेळघाट, पेंच, नवेगाव, नागझिरा, सह्याद्री हे प्रमुख व्याघ्र प्रकल्प
आहेत. प्रोजेक्ट टायगर हा कधी उभारण्यात आला तर 1973 या वर्षी सुरू करण्यात आला आणि प्रोजेक्ट एलिफंट हा 1992ला सुरू करण्यात आला. पुढचा प्रश्न पहा. भारतीय रिझर्व्ह बँक RBI कडून चलनविषयक धोरण ठरवण्यासाठी कोणती समिती जबाबदार असते? कोणती समिती जबाबदार असते? भारतीय रिझर्व्ह बँक RBI आहे हिच्याकडून जे चलनविषयक धोरण ठरवतात त्यासाठी कोणती समिती जबाबदार असते? सर्वांनी सांगायचे आहेत. उत्तर कमेंट करा. ऑप्शन सी MPC मॉनिटरी पॉलिसी कमिटी ही समिती जबाबदार असते. मॉनिटरी पॉलिसी कमिटी MPCची स्थापना कधी झाली? RBI ॲक्ट 1934 मध्ये सुधारणा करून 2016 मध्ये करण्यात आली. MPC मध्ये किती सदस्य असतात? 6 सदस्य असतात. त्यापैकी 3 सदस्य RBI कडून तर 3 सदस्य हे केंद्र सरकार नियुक्त करते. रेपो दर निश्चित करण्याचा निर्णय कोण घेतं? MPC घेते. MPC च्या बैठका वर्षातून किमान किती वेळा घेतल्या जातात? 4 वेळा घेतल्या जातात. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात राष्ट्रपतींना अध्यादेश काढण्याचा अधिकार देण्यात आला आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात राष्ट्रपतींना अध्यादेश काढण्याचा अधिकार देण्यात आला आहे? सर्वांनी उत्तर कमेंट करायचे आहेत. काय आहे याचं उत्तर बरोबर? ऑप्शन बी अनुच्छेद 123. अनुच्छेद 123 नुसार संसदेची दोन्ही सभागृहे अधिवेशनात नसताना राष्ट्रपती अध्यादेश जारी करू शकतात आणि अध्यादेशाला कायद्या इतकेच बळ असते. संसद पुन्हा अधिवेशनात आल्यानंतर 6 आठवड्यांच्या आत अध्यादेश मंजूर होणे आवश्यक असते. अध्यादेश जारी करण्याचा सल्ला केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला देतं? राष्ट्रपतींना देतं. राज्यपालांना अनुच्छेद 213 अंतर्गत राज्यासाठी अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. एक्झाम पॉईंट बघा काय आहेत. अनुच्छेद 123 राष्ट्रपती आणि अनुच्छेद 213 हा कोण करतं? तर राज्यपालांना करण्याचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न पहा काय आहे. मानवी रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचे मुख्य कार्य कोणत्या घटकाद्वारे केले जाते? मानवी रक्तातील जो ऑक्सिजन आहे तो वाहून नेण्याचे मुख्य कार्य कोणत्या घटकाद्वारे केले जाते? ऑप्शन ए प्लाझ्मा, बी प्लेटलेट्स, सी श्वेत रक्तपेशी, डी हिमोग्लोबिन. बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन डी हिमोग्लोबिन हे याचं योग्य उत्तर आहे. हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये आढळणारे लोहयुक्त प्रथिन आहे. याचे मुख्य कार्य काय आहे? फुफ्फुसामधून शरीराच्या विविध भागांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं कार्य आहे. प्रौढ व्यक्तींमध्ये हिमोग्लोबिनचे सामान्य प्रमाण पुरुषांमध्ये सुमारे 13 ते 17 ग्रॅम पर DL व महिलांमध्ये 12 ते 15 ग्रॅम पर DL असते. RBCचे आयुष्य सुमारे किती असते? 120 दिवस असते. लाल पेशींचं रेड ब्लड सेलचं आयुष्य किती असतं? सुमारे 120 दिवस असते. आता एक्झाम पॉईंट पहा. रेड ब्लड सेल ऑक्सिजन आणि व्हाईट ब्लड सेल हे काय आहे? रोगप्रतिकार शक्ती आहे आणि प्लेटलेटचं कार्य काय आहे? तर रक्त गोठवणे हे त्याचं मुख्य कार्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. काय आहे बघा प्रश्न. भारतात वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST कोणत्या घटना दुरुस्तीने लागू करण्यात आला? आता भारतात ज्या वस्तू आणि सेवा कर GST जो असतो तो कोणत्या घटना दुरुस्तीने लागू करण्यात आलेला आहे? ऑप्शन सी 101वी घटना दुरुस्ती हे त्याचे योग्य उत्तर होईल. 101वी घटना दुरुस्ती 2016 द्वारे भारतात GST लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला. 1 जुलै 2017 पासून देशभरात GST लागू करण्यात आला आणि GSTला वन नेशन वन टॅक्स असेही म्हटले जाते. लक्षात ठेवायचं आहे.
GSTला वन नेशन वन टॅक्स असेही म्हटले जाते. GST परिषद हा अनुच्छेद 279A अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. आणि GST परिषदेचे अध्यक्ष कोण असतात तर केंद्रीय अर्थमंत्री असतात. तिचे अध्यक्ष कोण असतात? केंद्रीय अर्थमंत्री असतात. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदानुसार भारताचे महान्यायवादी यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात? बघा काय असेल याचं उत्तर. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदानुसार भारताचे महान्यायवादी यांची निवडणूक राष्ट्रपती करतात? अनुच्छेद 76. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. अनुच्छेद 76 अंतर्गत भारताच्या महान्यायवाद्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात. महान्यायवादी हा भारत सरकारचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता महान्यायवाद्यासाठीही आवश्यक असते. महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात सहभागी होऊ शकतो, परंतु मतदानाचा अधिकार त्याला नसतो. भारताचे पहिले महान्यायवादी M.C. सेतलवाड होते. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते तर M.C. सेतलवाड होते. महत्त्वाचे पॉईंट पाहूया. अनुच्छेद 76 महान्यायवादी, अनुच्छेद 148 CAG, अनुच्छेद 280 वित्त आयोग. पुढचा प्रश्न पाहूया. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गोदावरी नदी. हे धरण छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद व जालना जिल्ह्याच्या परिसरात आहे. याच धरणाला काय म्हणतात? नाथसागर जलाशय असेही म्हणतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जलाशयांपैकी एक म्हणून ते ओळखले जाते. महत्त्वाचे पॉईंट पहा. गोदावरी नदीवरती कोणते धरण आहे? जायकवाडी धरण आहे. कृष्णा नदीवरती कोयना धरण आहे, तर तापी नदीवरती हातनूर धरण आहे. लक्षात ठेवायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतर विद्यार्थ्यांना शेअर करा. धन्यवाद.